श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत की आपल्या मागील जन्मातील कोणत्या अशा 10 निशाणी आहेत ज्या या जन्मातही तुमच्या सोबत आहेत आणि ज्यांची तुम्ही जाणीव करून घेऊ शकता की आता याचा संबंध जो आहे आपल्या मागील जन्माशी काही ना काहीतरी नक्कीच आहे आणि या अशा निशाणी तुमच्या सोबत या जन्मातही आहेत। बघतो व्हिडिओला अगदी ध्यान देऊ नका जेणेकरून की यातील एक एक माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल। माहिती फारच सुंदर आहे। तर या सर्वात पहिल्या नंबरला जे येते ते आहे आपल्या शरीरावरील बर्थ मार्क म्हणजेच आपली जन्मखूण। जर तुमच्या शरीरावर कोणतीही जन्मखूण आहे तर ही जी आहे की मागील जन्मातील काही ना काही घटनेकडे संकेत दर्शवते। ती जन्मखूण हे दर्शवते की तुमच्या मागील जन्मामध्ये तुमच्यासोबत काही ना काहीतरी नक्कीच घडले होते। मग ती काही जखम झाली असेल, काही मार लागला होता असेल, याची निशाणी आहे आणि याचा संबंध जो आहे तो तुमच्या मागील जन्मापासूनचा निश्चित आहे। बघतो आपली जन्मखूण ही आपल्या मागील जन्मापासूनची पुढील जन्मात चालून आलेला एक महत्त्वपूर्ण संकेत मानला जातो। यात उदाहरणाच्या स्वरूपात सांगण्यात जाईल तर तुमच्या शरीरावर कोणता भरदार तीळ असेल, कोणता काळा डाग असेल किंवा मग अजून काही खून असेल तर यास मागील जन्माची खून मानली जाते। बघतो या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरची निशाणी ही सांगण्यात येते की तुमच्या आवाजातील दोष। जर असे काही तुमच्यासोबत असेल तर यास असे मानले जाते की ही मागील जन्मातील या जन्मात तुमच्यासोबत चालून आलेली निशाणी आहे आणि तुमच्या जन्मकुंडलीमधील 5वे घर पाहावे लागेल की त्यामध्ये कशा प्रकारचा योग बनलेला आहे। तर हाही तुमच्या मागील पूर्वजन्मातील या जन्मात कॅरी फॉरवर्ड झालेला संकेत आहे। बघतो या लिस्टमधील तिसऱ्या नंबरला जी निशाणी सांगण्यात येते ती खूपच महत्त्वपूर्ण आहे। ती अशी आहे की ज्या लोकांना खूप मोठ्या उंचीच्या स्थानांवरून वाहत्या पाण्यापासून त्यांना खूपच भीती वाटत राहते तर अशा लोकांचे मागील जीवन जे होते ते याच कारणांमुळे समाप्त झाले होते। कुठे ना कुठेतरी याच गोष्टींमुळे संपले होते आणि आपले संत महात्माही याविषयी असे सांगतात की अशा लोकांना त्यांच्या मागील जन्मात या कारणामुळे जीव गमावा लागला होता। त्यामुळेच त्यांना याची भीती त्यांना कमीत कमी 3-4 पुढील जन्मांपर्यंत त्यांना सतावत राहते आणि या बाबतीत काही ठोस सबूत नाहीये पण असे मानले मात्र नक्कीच जाते। बघतो या लिस्टमधील पुढील 4थ्या नंबरचा जो संकेत आहे काही ओळखीचा आभास होणे। बघतो तुम्हाला कधी कधी असे जाणवते की जसे की कुणा व्यक्तीला पाहून, काही कोणत्या ठिकाणाच्या जागेला पाहून तुम्हाला असे वाटते की मी यास पूर्वी कधीतरी पाहिलेले आहे किंवा मग तुमच्या अंतर्मनातील भावना सांगते की कोणा एखाद्या व्यक्तीस पाहून की हा व्यक्ती ठीक नाहीये, हा बरोबर नाहीये। तर ही भावना जी तुमच्यात निर्माण होते ही तुमच्या मागील जन्मातील जो व्यवहार आहे जो तुम्ही या व्यक्तीसोबत डील केलेला आहे तो तुम्हाला मागील जन्माचा या जन्मात रिकॉल होत आहे। परंतु हा संकेत एवढा डिसेंट आहे की तुम्ही याला ट्रेस बॅक करू शकत नाही पण तुमची फिलिंग आहे यास योगायोगही बोलले जाते। पण तुम्ही यावर संकेतावर विश्वासही करू शकता की ही जी अंतर्मनाची फिलिंग आहे की हा व्यक्ती ठीक व बरोबर नाही तर हा का योग्य व विश्वासू नाहीये याविषयी आपल्याजवळ कोणता सबूत नाहीये परंतु तरी सुद्धा आपले अंतर्मन हे सांगते की भाई तू यास अवॉइड करावेस। तर असा हा 4था संकेत मानला जातो। बघतो आता 5व्या नंबरचा असा संकेत सांगण्यात येतोय की जर तुमच्या हाताच्या तळव्यावर डबल लाईफ लाईन आहे तर विश्वास ठेवा की हा तुमच्या मागील जन्माचा कॅरी फॉरवर्ड संकेत आहे आणि तुमच्या मागील जन्माचा हिसाब किताब अजून बाकी आहे। तर आता हे कसे समजून येईल तर हे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की तुमची जी नातीगोती असती, तुमचे ज्या प्रकारची रिलेशनशिप असतील, तुमची गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड अथवा तुमचा हजबंड, तुमची वाईफ ते अशा प्रदेशांतून येतील किंवा अशा ठिकाणांहून असतील की तिथपर्यंत तुम्हाला तेव्हा पोहोचणे अशक्य होते। आता या संदर्भात स्पष्टपणे सांगण्यात जाईल तर जर तुम्ही आज विचार केला की माझे लग्न आज या पुरुषाशी अथवा या स्त्रीशी झालेले आहे परंतु हाच जर तुम्ही मागील 10 वर्षापूर्वी विचारात जाल तर तेव्हा तुम्ही असा विचार सुद्धा केला नसेल की माझे लग्न अशा स्त्रीशी अथवा अशा पुरुषाशी होईल म्हणून। ते अशा ठिकाणांवरून येतील जे की तुमच्या घरापासून, तुमच्या प्रदेशापासून खूपच लांबचे असते आणि तिथपर्यंत तुमचे पोहोचणे कोणत्या एका चमत्कारापेक्षा कमी नसेल। परंतु हे तुमचे नशीब, डेस्टिनी आहे जे तुम्हाला त्यांच्यापर्यंत खेचून घेऊन गेलेले आहे अथवा तुमच्यापर्यंत त्यांना खेचून घेऊन आलेले आहे। तर हाही संकेत मागील जन्मातील रिलेशनशिप आहे जो की या जन्मातही कॅरी फॉरवर्ड झालेला आहे। बघतो या लिस्टमधील पुढील 6व्या संकेताच्या विषयी सांगण्यात असे येते की तुमच्या लहानपणापासूनच्या काही अशा मेमरीज आहेत, काही असे प्रसंग आहेत जे कधी तुमच्यासोबत घडलेले नाहीये तरी पण तुम्हाला त्यापैकी काही घटना अजूनही तुमच्या आठवणीत आहेत।
तुम्हाला असे वाटते की कदाचित हे माझ्या लहानपणी घडलेले आहे, पण तुम्ही व तुमचे मन सुद्धा हे जाणते की या घटना प्रत्यक्षात कधी या जन्मात माझ्यासोबत झालेल्याच नाहीत. तर हा संकेत सुद्धा किंवा अशा आठवणी सुद्धा तुमच्या मागील जन्माचा रिकॉल आहे. त्यामुळे अशा प्रसंगांनाही आपल्या मागील जन्माच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट केले जाते. बघतो या लिस्टमधील 7व्या नंबरला असे सांगण्यात येते की ती म्हणजे आपली ड्रीम्स ऑफ अननोन प्लेसेस. म्हणजेच की आपण आपल्या स्वप्नांमध्ये काही अशा जागेला अथवा ठिकाणांना पाहतो की जिथे तुम्ही कधी गेलातच नाही आहात. त्या ठिकाणी काही अशा लोकांना तुम्ही पाहता की ज्यांना तुम्ही कधी भेटलेलाच नाही आहात. बघतो माझा एक मित्र होता. तो मला जेव्हा आपल्याबद्दल 2-3 गोष्टी ऐकवायचा, त्यापैकी एक गोष्ट खूपच अजब व गजब होती. ती तुम्हाला इथे मी सांगू इच्छितोय, लक्ष देऊन ऐका. तर तो म्हणायचा की जेव्हा मी झोपी जातो या जन्मात, तर मी जो आहे माझ्या दुसऱ्या जन्मात जागतो आणि दुसऱ्या जन्मात जेव्हा मला जाग येते, जे की प्रत्यक्षात तो स्वप्नात पाहतोय बघतो, आणि जेव्हा तो त्या जन्माच्या स्वप्नात झोपी जातो तेव्हा त्याला नंतरची जाग येते ती या प्रत्यक्षात असलेल्या जन्मात जाग येते. तर बघतो त्याच्या या अशा परिस्थितीतही हे सांगणे कठीण आहे की त्याचे कोणते जीवन स्वप्न आहे आणि कोणते जीवन खरे आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्या जीवनात घडत राहिल्या अगदी सलग 3-4 वर्षांपर्यंत. नंतर मग काही कालावधीनंतर त्यांच्या जीवनात काही अचानक बदल घडला आणि त्यानंतर त्याचा अशा प्रकारचा त्रास आपोआपच बंद झाला. तर हा सुद्धा एक मागील जन्माचा रिकॉल आहे. किंवा मग तुम्ही अशा ठिकाणांची स्वप्ने पाहताय की ज्या ठिकाणांवर तुम्ही कधी गेलेलाच नाही आहात, आणि येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही त्या ठिकाणांवर जाता तेव्हा तुम्हाला वाटू लागते की मी या ठिकाणांवर याआधी कधी येऊन गेलेलो आहे. तर अशा घटनांचाही संबंध जो आहे तो तुमच्या मागील जन्माशी असण्याचा मानला गेलेला आहे. बघतो या लिस्टमधील 8व्या नंबरच्या संकेताविषयीच्या बाबतीत असे सांगण्यात येते की जे लोक मकर राशीतील असतील, जे या माहितीस जर ऐकत असतील, तर हे लोक या माहितीशी अगदी जुळवून राहतील आणि माझ्या या माहितीशी आपली सहमतीही दर्शवतील. तर लक्ष देऊन ऐका. अशा लोकांच्या भविष्याविषयी पाहण्याची, पुढील भविष्याविषयी जाणून घेण्याची जी क्षमता आहे ती खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. आणि अशा लोकांसोबत त्यांच्या मागील जन्मात नक्कीच असे काही घडलेले आहे ज्याने की ते या जन्मात आपल्या पुढील येणाऱ्या काळातील भविष्यातील घटनांना पाहू शकतात किंवा त्यांना फील करू शकतात, त्यांची त्यांना जाणीव करून घेऊ शकतात, त्यांच्याविषयी काही सांगूही शकतात. बघतो बऱ्याचदा अशी लोक भीतीमुळे काही सांगत नाही की होऊ शकते की लोक आपण सांगितलेले ऐकून जर का सत्यात उतरले तर ते त्यांना वाईट वाटेल, परंतु काही वेळा ते सांगतातही आणि ते प्रत्यक्षात सत्यही होते, खरे सुद्धा होते. आणि हे खास करून मकर राशीच्या लोकांसोबतच होईल. आणि आपल्यापैकी कुंभ राशीचे जे लोक आहेत तर तेही याच विलक्षण शक्तीच्या गुणासोबत जन्मास येतात. ही खूपच मोठी स्ट्रॉंग फिलिंग ऑफ इन्स्टिट्यूशन आहे. तर अशा या घटनेसही आपल्या मागील जन्माच्या निशाणाच्या संकेताशी जोडून पाहिले जाते. आणि या कुंभ राशीचे जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत असे बोलले जाते की त्यांना देवतेने काही खास आशीर्वाद रूपी शक्ती देऊन या भूमीवर पाठवलेले आहे. कधी तुम्ही असे ऐकलेच असेल की एखाद्या 9 वर्षाच्या मुलाने काही असे काम केले की त्याचे नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले, गिनीज बुकमध्ये आले, इत्यादी वगैरे. तर अशी मुलं जन्मताच विलक्षण प्रतिभाशाली असतात. तर त्यांच्या मागील जन्मांची काही कर्मे आहेत जी या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतात. आणि त्यामुळे एवढ्या लवकर कोणीही, ज्याचे वय 8 वर्ष 9 वर्ष आहे, आणि असा कोणीही व्यक्ती एवढा ज्ञानी असू शकत नाही. बघतो या लिस्टमधील 9व्या नंबरच्या संकेताच्या बाबतीत असे सांगण्यात येते की तुम्हाला कोणीही इतर व्यक्ती जास्त पसंत करत नाही, परंतु याचे कोणते ठोस कारणच असत नाही. तुम्ही खूपच स्ट्रॉंग डिसलाईक पाहिली असेल तुमच्यासाठी. तुम्ही तुमच्या बाबतीत काही अशा खूप मोठ्या नापसंतीचा, निगेटिव्हचा सामना केलेला असेल की ज्यामध्ये काही कोणते कारणच नसेल, परंतु तरीही काही लोक अशी आहेत जी तुम्हाला विनाकारण डिसलाईक करतात. तर ही अशी तुमच्या मागील जन्मातील अडकती आणणारी, तुम्हाला अडचणीत घालणारी लोक आहेत ज्यांना प्रकृतीने तुमच्या या जन्मातही कॅरी फॉरवर्ड केलेले आहे. त्यामुळे त्यांचे जे मन आहे, त्यांचे जे विचार आहे ते तुमच्यासाठी काही ना काहीतरी नक्कीच जनरेट करत आहेत. तर अशा घटनेचा संबंधही तुमच्या मागील जन्माच्या कर्माशी असण्याचा मानला जातो. तर हाही तुमच्या पूर्वजन्माचा एक रिकॉल आहे. आता या लिस्टमधील 10व्या नंबरला जे शेवटचे आहे त्यात तुमचे काही असे शत्रू, दुश्मन आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या या जन्मात कधी निर्माण केलेलेच नाही. आता या ठिकाणी असे नाहीये की तुम्ही प्रत्येक शत्रू तुमचा तुम्ही बनवला असेल किंवा मग तुमचे यश कीर्ती पाहून क्रिएट झाले असेल. तर ते म्हणतात की मित्र पण आम्हीच बनवू आणि शत्रूही आम्हीच स्वतः बनवू, परंतु प्रत्येक बाबतीत हे खरे असत नाही. काही असे शत्रू ज्यांना तुम्ही स्वतः निर्माण केले नाही आहे, पण तरी सुद्धा ते तुमचे शत्रू आहेत.
जे की विनाकारण तुमच्या मागे हात धुवून मागे लागलेले असतात. तर अशा वेळी असे सांगण्यात येते की अशा लोकांचे तुमच्या भाग्यात येणे हे विधिलिखित आहे, ज्यांना तुम्ही निर्माण केले नाही आणि तुम्हाला त्यांची नावे सुद्धा माहीत नाही. तर बघतो अशा प्रकारचे जेवढे पण लोक आहेत, असे कनेक्शन जे आहे, तर अशा घटनाही आपल्या मागील जन्माशी जुळवून पाहिले जाते. तर या होत्या 10 प्रकारच्या निशाणी ज्या तुमच्यासोबत या जन्मातही आहेत. यापैकी कोणती एक निशाणी सुद्धा तुमच्यासोबत असू शकते. त्यामुळे या व्हिडिओला वारंवार पाहून तुमच्या जीवनाशी चेक करून नक्कीच पहा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.